शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुरकुटे यांना 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली होती की शेवगाव शहरातून एका इसम 4 चाकी गाडीने देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने शेवगावच्या आंबेडकर चौकात सापळा रचून स्विफ्ट डिझायर MH12 JU 4759 या गाडीत एक इसम दारूचे बॉक्स घेऊन पळत जात असताना पाठलाग करून त्यास पकडले असून अजय श्रीधर पातकड चापडगाव या इसमास ताब्यात घेऊन त्याकडील 56,000 रुपये किमतीची देशी दारू व स्विफ्ट डिझायर गाडी असा एकूण 4,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे। प्रतिनिधी जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव। माननीय पोलीस निरीक्षक श्री संतोष मुरकुटे साहेब, शेवगाव पोलीस ठाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार शेवगाव ते गेवराई जाणाऱ्या रोडवर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणार आहे बाबत माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना बातमी मिळाली। त्यांनी सदर बातमीच्या अनुषंगाने आम्हास व पोलीस पथकास सूचना देऊन आम्ही स्वतः व पोलीस पथकामध्ये पोलीस हवालदार आबासाहेब गोरे, पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल आठरे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ शिरसाट व पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड तसेच पोलीस कॉन्स्टेबल राजू बडे यांच्यासह शेवगाव शहरात नेवासा रोडने येत असलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार हिचा पाठलाग करून सदर गाडीला क्रांती चौक शेवगाव येथे थांबवून तिची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये 16 देशी दारूचे बॉक्स मिळून आले। सदर देशी दारूचे बॉक्स व पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार तसेच तिच्यावर असलेला चालक यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन पुढील कारवाई करत आहोत। सदर कारवाईमध्ये एकूण 57,000 रुपयाची देशी दारू तसेच वाहन 3.5 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार वाहन या जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि हो, आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।